ज्योतिबा चैत्र यात्रा जवळ आली आहे। प्रतिवर्षी ज्योतिबा डोंगर परिसराची स्वच्छता करण्यात येते। याही वर्षी जिल्हा प्रशासन, पंचायत समिती, महाराष्ट्र प्रदूषण कार्यालय, ग्रामपंचायत, देवस्थान समिती यांच्या सहकार्याने सहज सेवा ट्रस्टच्या पुढाकारातून शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच, हिल रायडर्स, समिट ॲडव्हेंचर, योद्धा अकॅडमी, माउंटन ॲडव्हेंचर, ॲडव्हेंचर गिअर, वरसाइड ॲडव्हेंचर, ज्योतिबा येथील एस.बी. ग्रुप या संस्थेच्या वतीने ही स्वच्छता मोहीम पार पडली। यातील पहिला टप्पा यमाई मंदिर परिसरातील विहीर, मनोहर तळे व तटबंदी यावर खुरटी, झुडपे, झाडे खूप वाढली होती, त्यांची स्वच्छता करण्यात आली। त्याचबरोबर मंदिर परिसरामध्येही स्वच्छता करण्यात आली। मंदिराच्या बाजूला तलावाच्या शेजारी कचऱ्याचे साम्राज्य होते, तेही साफ करण्यात आले। 2001 साली सहज सेवा ट्रस्ट, हिल रायडर्स, समिट ॲडव्हेंचर वतीने दक्षिण दरवाजा स्वच्छता मोहीम केली। त्यानंतर अनेक वर्ष स्वच्छता सुरू होती। मधल्या काळात ही परंपरा खंडित न करता कैलासवासी सूरज ढोली यांनी शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच मार्फत ही परंपरा कायम राखली। आज ही परंपरा कायम राखत शंभूराजेच्या छोट्या छोट्या शिष्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन परिश्रम घेतले। योद्धा अकॅडमीचे सुभेदार R.S. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 60 युवक कार्यरत होते। गिर्यारोहक विनोद कांबोज यांच्या मार्गदर्शनाखाली गिर्यारोहणचा वापर करून अवघड ठिकाणी स्वच्छता केली। यामध्ये हिल रायडर्स, माउंटन, जिल्हा प्रशासन, पंचायत समिती, महाराष्ट्र प्रदूषण कार्यालय, ग्रामपंचायत, देवस्थान समिती यांच्या सहकार्याने सहज सेवा ट्रस्टच्या पुढाकारातून ही स्वच्छता मोहीम पार पडली। मुख्य कमानीची स्वच्छता शंभूराजे खेळाडूंनी केली। सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त व इतर स्वयंसेवक मोहिमेत सहभागी झाले होते। सचिव शिवराज नाईकवडे, हिल रायडर्स प्रमोद पाटील, समिटचे विनोद कांबोज यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली। तहसीलदार माधवी शिंदे, BDO सोनाली माडकर व विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सहज सेवाचे सन्मती मिरजे, किरण शहा, अरविंद परमार, सतीश ठक्कर यांच्यासह ग्रामस्थ, निसर्गप्रेमी व विविध संस्थांचे स्वयंसेवक सहभागी झाले होते। ग्रामपंचायत व देवस्थान समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।